नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. काय जोरदार पाऊस पडत आहे यावर्षी. गणपती गाजवणार आहे पाऊस. हा बघा, जोरदार पाऊस. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला अर्ध डेकोरेशन करून झालंय. मित्रांनो फायनली आपला डेकोरेशन कंप्लीट झालंय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर मित्रांनो आत्ता आलो आहे ते म्हणजे मी गावी कालच आलो गावी, पण कालचा काही व्लॉग नाही बनवला. तर आज चालू करतो आहे व्लॉग. तर काल थोडी घराची साफसफाई बी केली. तर आज थोडं कलर काम करायचं आहे. तर आज काही दिवसभरात होते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर तुम्ही आपला व्लॉग शेवटपर्यंत बघायला अशी आशा करतो. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, पहिला आपण POP काढून घेऊ आणि ते जसे निघालेत ना, पापड्या निघाल्यात तिथे लावून घेऊ आपण. तर बघा तिकडे पण थोडे थोडे निघालेत, बघा तिकडे पण निघालेत. POP लावून घेऊ आपण. हलका हलका हात फिरूया, मस्त दिसतं. याच्यावरती हात सुकल्यावरती आपण कलर लावू. तर आता जे बाकी आहे तिकडे पण लावून घेऊ. तर चला मित्रांनो, आपला POP लावून झाला आहे. तर कलर लावायला सुरुवात करूया. बघा POP लावून झाला आहे. रूममध्ये पण आणि ओटीवरती पण लावून झालं आहे. आणि इकडे आपला मंडप असणार आहे. आणि हा आपला पूर्ण रूम. इथे थोडं थोडं लावलं आहे, जसं जमलं आहे तसं लावलं आहे मी. किचनमध्ये पण लावलं आहे, इकडे थोडं लावलं आहे बघा. ओटीवरती पण लावल्या होत्या, मला दाखवतो ना. तेवढं इथं लावलं आहे, ओटीवरती लावलं आहे, इथं थोडं लावलं आहे, इथं थोडं लावलं आहे, थोडं लावलं आहे, समोर. तिला आता कलर लावून घेऊ. चला तर मित्रांनो, फायनली आपला कलर लावून झालेला आहे. ओटीचा सुद्धा लावला आहे आणि रूमचा सुद्धा लावला आहे. तुम्हाला दाखवतो मी. पण त्याआधी तुम्ही पाऊस बघू शकता. काय जोरदार पाऊस पडत आहे यावर्षी. गणपती गाजवणार आहे पाऊस. हा बघा, जोरदार पाऊस चालू आहे. आणि हा आहे आपला कलर. मस्त सुकल्यावर बघा कसला दिसतोय, एकदम झकास. काकांचा रूम आहे, त्यांनी सुद्धा कलर लावला आहे आजच. तर असं काही ओटीवरचा. आता आपण रूममध्ये जाऊया. रूममध्ये थोडा पसारा पडला आहे, सगळं डेकोरेशनचं बी साहित्य काढून ठेवलं आहे ना, त्यामुळे. तर हा आपला रूमचा कलर आहे. मस्त एकदम सुकल्यावर पूर्ण भारी वाटते. बघा बघा. आणि इकडे आपला पूर्ण मंडप उभा राहणार आहे या जागेवर. तर हे इकडे फुलांच्या माला आहेत. इकडे हा कपडा आहे, आपण साईडला टेबलाच्या साईडला असे लावता. आणि हा आपला मंडप आहे डेकोरेशनचा. आपण हा रेडीमेड मंडप आणला आहे, तर तोच दरवर्षी आपण लावतो. तर डेकोरेशनचं सुद्धा ते जे काय आम्ही करू ते तुम्हाला आपल्या व्लॉगमध्ये बघायला मिळेलच. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू राहा. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला अर्ध डेकोरेशन करून झालं आहे. मंडप पण लावलं आहे आपण. आता आपल्या फुलांच्या माळा लावायच्या त्या, आणि नंतर आपण पूर्ण लाईटिंग करू याला. तर तुम्ही आपला व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर मी तुम्हाला पूर्ण एंडपर्यंत कसा सजेल पूर्ण आपला मंडप ते मला मी टाकते. तर मित्रांनो फायनली आपला डेकोरेशन कंप्लीट झालं आहे.
आणि आज पूर्ण जागरण केली. बघू शकता किती वाजलेत, 5:15 5:30 झाले. आणि हा आपला घरी डेकोरेशन आहे, होऊ शकतं. लाईट घालवतो आणि दाखवतो तुम्हाला. बघा आपलं फुल अँड फायनल डेकोरेशन बघू शकता. आणि लवकरच इथे आपला बाप्पा विराजमान होणार आहे. बघा The next day. तर मित्रांनो, आपला डेकोरेशन पूर्ण फायनली रेडी झालं आहे. तुम्हाला दाखवलं मी. पूर्ण रात्रभर जागरण केलं आणि मला वाटते 7पर्यंत आपला डेकोरेशन पूर्ण फायनली रेडी झाला. आणि नंतरला मग आम्ही थोडं 2 तास झोपलो. नंतरला मग अंघोळ करून परत मार्केटमध्ये गेलो. मार्केटमधून थोडं घरचं सामान भरलं आणि नंतरला मग आता वाडीत आलो आहे आम्ही. आमची वाडी बघा, मी दाखवली असेल मी प्रत्येक ब्लॉगमध्ये. आपल्या ही आमची वाडी आहे ती दाखवली तुम्हाला मी. तर आता वाडीत आलो आहे. आणि आता संध्याकाळचे 5:45 झालेत. तर मित्रांनो बघू शकता, ही आमच्या इकडची विहीर आहे. पूर्ण पाणी बघू शकता कसलं भरलं आहे. पावसाच्या टायमाला पूर्ण भरते ही विहीर बघा. इथं पूर्ण सुकी असतं, पूर्ण खाली असते. मासे पण आहेत, कासव आहेत त्याच्यात. पूर्ण भरले विहिरी बघा. आणि इकडेच आमची वाडी आहे इकडून. तर चला आता आपण घरी जाऊया आता. त्यानंतर घरी गेल्यावर मी ब्लॉग एंटरही करतो, नाही तर काहीतरी दाखवण्यासारखं असेल तर दाखवतो तुम्हाला. चला. तर चला मित्रांनो, आपण आता वाडी गेलेलं तेव्हा दुर्वा आणला. तर आता दुर्वा साफ करत आहोत. असे ते 3 जे काड्या असतात ते काढते बघा. तर चला मित्रांनो, आता सौरभचा गणपती आणायला आलो आहे. तर हे बघा, इथे गणपतीच्या कारखान्यामध्ये आलो आपण. हा बघा किती सुंदर बाप्पा आहे आपला. चला मित्रांनो, सौरभचा ते गणपती आपण ठेवला तिकडे. आणि आता आपलासुद्धा गणपती ठेवायचा आहे. आपला गणपती खाली ठेवल्यानंतरला कणंबी पाडू तेव्हा नंतरला ठेवू आपण मंडपात आपला गणपती. हो, हा आहे आपला गणपती. नंतरला मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, फायनली गणपती बाप्पा आपल्या मंडपात विराजमान झाला आहे, बघू शकता. तर मी तुम्हाला दाखवतो आमचा गणपती बाप्पा. हा बघा, हा आहे आमचा गणपती बाप्पा. तर हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन ब्लॉग. उद्याचा ब्लॉग असणार आहे तो म्हणजे आमच्या घरी भटजी येणार आहेत, ते पूजा करतील. ते सगळं मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर उद्याचा ब्लॉगसुद्धा बघायला विसरू नका.